संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याला मुख्य आरोपी करण्यात आले। देशमुखांच्या हत्येनंतर बीड पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते। काही पोलीस कर्मचारी हे कराडच्या खास मर्जीतले असल्याचं देखील बोललं जात होतं। त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत वाल्मिक कराडच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची यादीच दिली होती। देसाई यांनी 26 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नावाची यादी देताना ते वाल्मिक कराडच्या खास मर्जीतील असल्याचं म्हटलंय। जानेवारी महिन्यात त्यांनी ही यादी प्रसिद्ध केली होती। याची दखल बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाने घेतली असून तृप्ती देसाईंना चौकशीसाठी बोलवण्यात आले। 17 तारखेला बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिलेत। 26 पोलीस हे वाल्मिक कराडच्या मर्जीतले असल्याचा आरोप देसाई यांनी केले होते। मात्र या संदर्भात कोणतेही पुरावे दिले नव्हते। त्यामुळे त्यांचे जे आरोप केले आहेत त्या संदर्भात पुरावे घेऊन हजर राहण्याची नोटीस बीड पोलिसांनी बजावली। नोटीसमध्ये म्हटलंय की तक्रार प्राप्त झाली मात्र पुरावे मिळाले नाहीत। हे आरोप सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे असलेले पुरावे घेऊन 17 मार्चला सकाळी 11:30 वाजता एसपी ऑफिसला हजर राहा। तृप्ती देसाई यांनी 27 जानेवारीला आपल्या फेसबुकवर पोस्ट करत 26 अधिकारी हे वाल्मिक कराडच्या मर्जीतले असल्याचं म्हटलंय। तसेच गृहमंत्र्यांनी आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सर्व खात्रीलायक चौकशी करून त्यांची बदली ही बीड जिल्ह्याच्या बाहेर करण्याचं गरजेचं आहे। तरच आपण बीड जिल्ह्यातील गुंडाराज रोखू शकतो असं म्हटलं होतं। देसाई यांनी शेअर केलेल्या यादीमध्ये बाळराजे दराडे, रंगनाथ जगताप, भागवत शेला, संजय राठोड, त्रिंबक चोपणे, बनसोड, कागणे, सतीश दहिफळे, सचिन सानप, राजाभाऊ ओताडे, बांगर बाबासाहेब, विष्णू फड, प्रवीण बांगर, अमोल गायकवाड, राजकुमार मुंडे, शेख जमीर चौले, रवी केंद्रे, बापू राऊत, केंद्रे भास्कर, दिलीप गीते, डापकर, भताणे गोविंद, विलास खरात, बाला डाकणे, घुगे या पोलीस कर्मचाऱ्यांची नावं